नमस्कार, मी सचिन माहोर आणि स्वागत करतो आपले न्यूज 24 तास महाराष्ट्रवर। मंडळी, नजर भले ही सामने हो मगर ध्यान पीठ का भी रखना जरूरी है, क्योंकि शाबाशी और खंजर दोनों वहीं पर मिलते हैं। मंडळी, एक म्यान में दो तलवारें नहीं रह सकती अशी हिंदीतली म्हण आपण खूप पूर्वीपासून ऐकत आलो, परंतु त्याचा प्रत्यय अंबड नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे शिवसेना गटाला आलाय। नेते दोन आणि त्या नेत्यांचा दोन कार्यकर्ते, पण दावेदार एकच। काय होईल? तुम्ही म्हणाल त्यात काय, नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावतील, आपलं वजन वापरतील आणि आपल्या कार्यकर्त्याला ती दावेदारी मिळवून देतील, ते पद मिळवून देतील। असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमच्या विचारांचा धोका, कारण राजकारणात असं काही घडत नाही। कारण युद्धात असो की राजकारणात राजा आपला बळी स्वतः कधीच देत नाही, तो बळी देतो तो सैनिकांचा, कार्यकर्त्यांचा। वेगवेगळ्या पक्षात असणारे नेते, एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करणारे नेते, एकाच पक्षात एकापेक्षा वरचढ असणारे नेते स्वतःसाठीच राजकारण करतात। ज्या ठिकाणी फायदा असेल त्या ठिकाणी गाळबेट घ्यायला, मैत्री करायला, साथ घ्यायला ते मागे पुढे पाहत नाहीत। कारण ते कितीही विरोधात वागू द्या, एक दुसऱ्याच्या प्रती कितीही विरोधी बोलू द्या, मात्र संध्याकाळी ते एकाच टेबलावर बसतात आणि एकाच ताटात जेवतात। इकडे मात्र त्या नेत्यांचे विरोधी कार्यकर्ते एक दुसऱ्यांच्या बोकांडी बसतात आणि यालाच राजकारण म्हणतात। मंडळी, आज आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतोय। गोष्ट छोटी आहे पण डोंगरा एवढी। आटपाट नगर होतं आणि त्या नगराचं नाव होतं अंबड। अंबड नगरीत दर 5 वर्षांनी एक उत्सव भरायचा, त्या उत्सवाचं नाव निवडणूक। दर 5 वर्षांनी जनतेला परत परत त्याच मुद्द्यांवर भुलावणी द्यायची, थापा मारायच्या, एक प्रकारे जनतेचं हिप्नोटिझम करायचं आणि निवडणूक जिंकायची। या तिथल्या सर्वच पक्षातील नेत्यांचा हातखंडा आजही आहे। त्यामुळे आजपर्यंत कोणीही सामान्य गरीब जनतेच्या कामी येणारा, अडीअडचणींना, समस्यांना धावून जाणारा कार्यकर्ता कधीच त्या नगरपालिकेत मोठ्या पदावर पोहोचू शकला नाही। कारण म्हणायला ही जरी कार्यकर्त्यांची निवडणूक असेल तरी मात्र जे पक्षासाठी राबतात, जे सतरंजा उचलतात, जे नेत्यांचे बॅनर वाहतात आणि ज्यांच्या खांद्यावर चढून नेता मोठा होतो, असे कार्यकर्ते कधीच या निवडणुकीत दिसत नाही। जे धनदांडगे आहेत, जे नेत्यांच्या जवळचे आहेत, जे नेत्यांच्या कामाचे आहेत आणि याही पेक्षा जे नेत्यांचे नातेवाईक आहेत, जे त्यांचे आप्तस्वकीय आहेत, अशांसाठीच या निवडणुका होतात का, हा एक प्रश्न आहे। तर मंडळी, याच अंबड नगरीत एक पक्ष, अगोदर हा एक पक्ष मित्र पक्षासोबत होता, पण मित्रांनी ऐन वेळी साथ सोडली आणि त्यामुळे आता याला एकट्याला निवडणूक लढवावी लागत आहे। पण ही निवडणूक काही त्याच्यासाठी सोपी नाही, कारण आता धनुष्य पेललंय हातात। आता एका हातात धनुष्य घेतलंय, एक अडचण, एक समस्या, हे धनुष्य मीच घेणार आणि याच्यातला बाण मीच चालवणार, यासाठी या एका पक्षातील 2 कार्यकर्ते अडून बसले। या पक्षात 2 नेते, एक सिनियर आणि एक ज्युनियर, आणि त्या 2 नेत्यांचे हे 2 आपल्या आवडीचे कार्यकर्ते। आता माघार घेणार कोण? एखाद्या नेत्याने माघार घ्यावी तर त्याच्या प्रतिष्ठेचा विषय, आणि कार्यकर्ते तर काही माघार घ्यायला तयार नाहीत, कारण त्यांना आपल्या नेत्यांवर विश्वास। मग आता तुम्ही सांगा मंडळी, या 2 पैकी कोण दावेदारीवर खरा उतरणार आणि कोण माघार घेणार? एखाद्या चित्रपटात शोभून दिसावा असा काहीसा सस्पेन्स थ्रिलर अंबड नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेना गटामध्ये पाहायला मिळाला। या गोष्टीचा सस्पेन्स काय होता हे पाहण्यापूर्वी आपल्याला थोडं फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल, कारण
या गोष्टींमध्ये असणारे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते काय म्हणतात आणि त्यांनी काय म्हटलंय हे जाणून घेतल्याशिवाय ही संपूर्ण गोष्ट आपल्याला कळणार नाही. तर बघूया हे कार्यकर्ते काय म्हणतात ते. नाही, माघार घेण्यात यासाठी आली की माझ्यासोबत विश्वासघात केला गेला. नाही, माघार घेण्यात यासाठी आली की माझ्यासोबत विश्वासघात केला गेला. आम्ही पक्षासोबत गद्दारी करणार नाही, कारण की 2014 पासून आम्ही आमदार हिकमतदादा उडान यांचं काम केलेलं आहे आणि एक निष्ठेने आम्ही. मुस्तकीम पटेल हा दादाचा कार्यकर्ता, हिकमतदादांचा. हिकमतदादांनी 2-3 बैठका घेतल्या आणि त्यावेळेस मग आता फॉर्म परत घेण्यासाठी हा फोन बंद करून बसतोय. मग आम्ही दादाला 4 फोन केले, दादाही फोन उचलत नाहीयेत. दादा जर फोन उचलत नसतील तर मग याचा रोष काय समजायचा. समजलं की बाबा याच्या पाठी मग दादाचा हात आहे. बैठका झाल्या, भाऊनी सांगितलं की बाबासाहेब तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल, तुम्ही काही चिंता करू नका. आणि सकाळपर्यंत भाऊ मला म्हणली की भाऊसाहेब घुगेला मी पाठवतो, बाबासाहेब तुमचाच फॉर्म राहणार आहे. मग म्हणलं भाऊ आता तुम्ही आदेश दिल्यानंतर हरकत नाही, पण इथं आल्यानंतर जे हे पाहायला मिळालं चित्र नंतर. आम्ही पक्षासोबत गद्दारी करणार नाही, कारण की 2014 पासून आम्ही आमदार हिकमतदादा उडान यांचं काम केलेलं आहे आणि एक निष्ठेने आम्ही. नाही, त्यांनी मला वाटतं दादाला आम्ही म्हणलो भाऊ दादाला तुम्ही फोन करा, दादाशी बोला. तर ते म्हणे फोन लागत नाही, उचलत नाही, असं काही ते हे झाले बोलतो म्हणले. त्यांच्या मागे आज गडबड होती, कोणतरी नातेवाईक जवळची वारल्यामुळे ते त्या गडबडीत असल्यामुळं त्यांना काही जास्त वेळ आमच्याकडे देता नाही आला. पण त्यांनी जिम्मेदारी आमच्या ह्या 2 माणसाकडे दिली होती आणि शेवटच्या टप्प्यात मी भाऊला सांगितलं म्हणलो असं असं आहे. आणि तो जर कोणालाही पक्षाने संधी दिली तर आम्ही त्यांना 100% निवडून आणण्याचा प्रयत्न करू. आम्ही पक्षासोबत गद्दारी करणार नाही, कारण की 2014 पासून आम्ही आमदार हिकमतदादा उडान यांचं काम केलेलं आहे आणि एक निष्ठेने आम्ही काम केलेलं आहे. पक्ष जे आदेश देईन त्याच्यावर आम्ही ठाम राहू. प्रथम तर मी हे सांगल की फॉर्म भरताना त्या ठिकाणी जो मे बी फॉर्म भरला गेला तो पहिला रेफरन्स मला द्यायला पाहिजे होता आणि दुसरा रेफरन्स तो मुस्तकीम पटेलला द्यायला पाहिजे होता. का की तो आता आलेला कार्यकर्ता आहे. मी 40 वर्षापासून पक्षाचं काम करतोय, पक्षाचं नेतृत्व करतोय आणि त्याच्यामुळं या गोष्टी हे झाल्यात. फॉर्म मला परत घेण्याची वेळ या माणसानं येथे आणली, मुस्तकीम पटेलनी, की पक्ष फोन बंद करून तो बाहेर निघून जातो. हे बाळू भाऊ माझे मोठे बंधू आहे आणि जयदेव पाटील तर ते कोणालाही पक्षाने संधी दिली तर आम्ही त्यांना 100% निवडून आणण्याचा प्रयत्न करू. आम्ही पक्षासोबत गद्दारी करणार नाही. नाही, माघार घेण्यात यासाठी आली की माझ्यासोबत विश्वासघात केला गेला. नाही, माघार घेण्यात यासाठी आली की माझ्यासोबत विश्वासघात केला गेला. कारण की चोते साहेब एकमेव आमदार असे आहेत ज्यांनी मुस्लिम समाजाचा आमदार 1995 मध्ये केलेला आहे. शाहिदबाईच्या रूपात शेख शाहिद हे यांनी चोते साहेबांनी यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली होती शिवसेनेकडून आणि तेच योग आज पूर्ण चोते साहेबाच्या साक्षीने अंबड शहराला सना मुस्तकीम पटेल यांच्या रूपाने लाभणार आहोत. हे आमचं बोलणं झालेलं आहे. सगळं व्यवस्थितपणे सगळं जे काय निर्णय येईल, चोते साहेब असतील, आमचे मार्गदर्शक अरविंद अण्णा असतील, अडदड साहेब असतील, महेंद्र भाऊ सोबत पण माझं बोलणं झालं, आमचे जयमंगल दादा आहे, त्यांच्या सर्वांसोबत माझं बोलणं झालेलं आहे. असे गद्दार माणसं जर जाण्यापेक्षा आता तो त्यांनी गद्दारी केली आणि निवडून आल्यानंतर तो पळून गेला परत नक्ष पक्षाचं नाव खराब होईल. मतदारांना जो तुमच्यावर विश्वास टाकला, मी जे या ठिकाणी नेतृत्व करतोय, मतदारांना माझ्यावर विश्वास टाकून असेल किंवा अजून आमच्या वरच्या नेत्यावरती विश्वास टाकून या ठिकाणी मतदान केलेलं आहे, त्या विश्वासाला तडा जाईल ना. मग त्याच्यापेक्षा आजच विचार केलेला का बरं नाही. तुमचे सहकारी बाबासाहेब इंगळे यांनी एका YouTube चॅनलला मुलाखत देताना सांगितलंय की खरा तर हक्क नगर अध्यक्ष पदावर माझा होता, परंतु ऐन वेळी मुस्तकीम पटेल यांनी दगा दिला, धोका दिला, ते फोन बंद करून चालले गेले आणि त्यामुळं
हकलपट्टी करण्यात यावी असं त्यांनी सांगितलं. पक्षामध्ये तुमच्या हे नाही का, विश्वास नाहीये का, किंवा भेदभाव झालाय का आता? म्हणजे एकमत दादा उडान यांनी समजा तुमचा फॉर्म ठेवलाय आणि त्यांचा फॉर्म बाद केलाय म्हणून हा, म्हणजे करण्यापेक्षा मी पक्षाला विनंती करणार आहे की त्याच्या अगोदर त्या ठिकाणी हकालपट्टी करा, त्याला त्याचा पाठिंबा काढून घ्या आणि मग नंतर पक्ष जो आदेश देईल तो, आजही मी पक्ष जो आदेश देईल तो तयार आहे. आमचे जिल्हा प्रमुखांनी संपर्क करून होते, त्यांना म्हणलं बाबा त्याला बोलून घ्यायचं मीटिंग मध्ये. बोलल्यानंतर तो जर म्हणत असेल आणि तुमची इच्छा असेल सगळ्यांची की बाबा त्याला दिलं पाहिजे, त्याला दे, माझी माघारी, मला काय हरकत नाही म्हणलं. पण तो आलाच नाही ना, तो न आल्यामुळे मग ते निर्णय घ्यायला सक्षम ठरले नाही. ऐन वेळी मुस्तकीम पटेल यांनी दगा दिला, धोका दिला, ते फोन बंद करून चालले गेले आणि त्यामुळं हकलपट्टी करण्यात यावी असं त्यांनी सांगितलं. ऐका ना, यावर मी काहीच बोलणार. मंडळी, आपण जेव्हा राजकारणात असतो त्यावेळी राजकारणात गाफील राहून चालत नाही. आणि जवळपास 40 वर्षापासून बाबासाहेब इंगळे हे राजकारणात आहेत. मग इतकं असल्यानंतर ते गाफील राहिले कसे, हा सुद्धा एक प्रश्न जनतेला पडलेला आहे. का त्यांना जाणून बुजून अंधारात ठेवण्यात आलं? यामागे नेमकं कोणतं राजकीय गणित होतं? फक्त अंबडच्या नगराध्यक्ष पदाचाच हा विषय होता की याची तार आणखी जालन्यापर्यंत सुद्धा जुळतात? बाबासाहेब इंगळे जर म्हणत असतील की मुस्तकीम पटेल हा आत्ता आलेला कार्यकर्ता आहे आणि मी मागील 40 वर्षापासून या पक्षाचं काम करतोय, तर मग आता आलेला कार्यकर्ता स्वतःच्या मर्जीने हा निर्णय कसा घेऊ शकतो? आमदार डॉक्टर हिकमत उडान यांचं वजन हे आमदार अर्जुन खोतकर यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या दरबारात जास्त आहे का? की दोन्ही नेत्यांनी संगनमतानं केलेलं हे तडजोडीचं राजकारण आहे? जवळचं नुकसान पाहण्यापेक्षा दूरचा फायदा पाहण्यात आलाय का? अंबड नगरपालिकेत केलेली पेरणी ही जालन्याच्या महानगरपालिकेत महापौर पदासाठी फायदेशीर ठरणार आहे का? या तडजोडीच्या राजकारणाचा फायदा नेमका कोणाला होणार? राजेश टोपेंना की नारायण कुचेंना? या सर्व प्रश्नांची उत्तरे न्यूज 24 तास महाराष्ट्राच्या पुढच्या भागात आपल्याला नक्कीच मिळतील. तोपर्यंत आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकर भेटूया न्यूज 24 तास महाराष्ट्राच्या पुढील भागात. तोपर्यंत बघत रहा न्यूज 24 तास महाराष्ट्र. धन्यवाद.